आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा टास्क होणार आहे आणि एकमेकांवर घोडे उडवून घ्यायचा असं काहीतरी टास्क. घोडे उडवून म्हणजे ते काहीतरी आहे, समजावतो एका मिनिटात. एकच मिनिटं द्या. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी करा. तुमच्या आईच्या गावात काय पैसे लागतात का तुम्हाला सबस्क्राईब करायला साल्यांनो? तर रुचिता पलटली आहे का काय झालंय मी सगळं सांगतो. त्याच्या आधी मी तुम्हाला गेम समजवतो. साधा सरळ सिंपल गेम आहे. 8 जण आहेत, उरलेले 3 जण म्हणजे एक कॅप्टन आणि 2 ज्यांच्या पावर की आहेत ते या गेम मधून भाग आहेत किंवा त्यांना काही संबंधच येत नाही. उरले 8 जण. 8 जणांच्या गाड्यामध्ये एकमेकांचे फोटो आहेत. तर काय करायचे, तिथे 7 घोडे लावलेत. त्या 8 जणांपैकी 7 जणांनी जाऊन पळायचं. पळालेले लोक सेफ राहतील, म्हणजे ज्यांच्या गाड्यामध्ये आहेत ते सेफ राहतील. सिंपल. बट मॅटर इथंच येतो की कोणाच्या गाड्यामध्ये काय आणि कोणी कोणता राग काढते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली. दीपाली सय्यदच्या गाड्यामध्ये आहे रुचिता. त्या दोघांचं त्या कालच वाजल्या, त्यामुळं ती पाळणार नव्हती एवढं कन्फर्म आहे. ती जाणार रुचिताला नॉमिनेट करायला. रुचिताच्या गळ्यामध्ये आहे आरबीचं. आरबीच्या गळ्यात आहे रोशनचा आणि रोशनच्या गळ्यात आहे राखी सावंतचं. तर यांची डील अशी होतीये, राखी सावंत रोशनला म्हणते की तू पळ. रोशन म्हणतो आरबी पळाला तर मी पळेल. आरबी म्हणते जर रुचिता पळेल तर मी पळेल. रुचिता काय म्हणते दीपाली सय्यद पळाला तर मी पळेल. खतम. एवढ्या यांचं साधी डील झालेली आहे. बट मॅटर असा होतोय की रोशन नाही पळाला लवकर. का? कारण आरबी नाही पळाला. आरबी का नाही पळाली? रुचिता नाही पळाली. रुचिता का नाही पळाली? का दीपाली नाही पळाली. आणि दीपाली पळणार पण नाही. दीपालीला तिला नॉमिनेट करायचंच आहे, काहीही होऊ दे. त्यामुळे दीपाली नाही पळत आहे. बरं, त्या राखीने काय केलंय, मॅनिप्युलेट करून रोशनला घेतलंय. रोशन पळाला, रोशनने घोडा पकडला. आता राहिले ह्या तिघांचा विषय. आरबी म्हणतोय रुचिता पळायला सांगा, रुचिता म्हणते दीपालीला पळायला सांगा. आणि जर असं नाही होते तर रुचिता नॉमिनेट होते आणि ती पळत नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप जास्त भांडणं झाले की असं होतंय, हे तसं होतंय. रोशन, रुचिता जामदार आणि आरबी हे तिघं नॉमिनेट होऊ शकतात आणि ह्या तिघांमध्ये रोशनच बाहेर जाईल. माझी तर इच्छा आहे त्या सागर कारंडेच्या आईला गावात तो गेला पाहिजे बाहेर. तो संडेच्या वारला भाऊ बोलायला लागले ना, हो माझ्या कोणती चुकी झाली असेल, मला ते जाणवलं नसेल, सो सॉरी, मी पुढच्या वेळेस लक्ष देईल. रविवार संपला, भाऊ सोमवार त्याचा आवाज वाढतो. काय करतो काय माहिती, त्याच्या आईला त्याचे 62 लाख रुपये त्याला भेटतात का काय माहिती. त्याचा आवाजच काय वाढतो रे. खूप जास्त रंग बदलतो यार तो. तो शनिवार रविवार वेगळा दिसतो, तो सोमवार ते शुक्रवार वेगळा दिसतो. त्याला पहिला बाहेर काढा, खरंच लय गरज आहे. आणि जर असं नसेल होणार तर कदाचित मग रोशन भजन कधी अभ्यास बाहेर जाऊ शकतो. मी लय कमेंट्स वाचले त्याला, लोक काय काय बोलतात ते बार. आता जाऊ दे, मला ते शब्द वापरायचे नाहीयेत. तो चांगला माणूस आहे स्वभावाने, बट काय काय बोलतात ते त्याला. तो विशाल नाद लागून तो बावड झालाय. बट तो बाहेर गेला, वाईट तर वाटेल यार. चांगला प्लेअर होता स्वभावाने. गेम नव्हता जास्त, घरातली कामं करायचा. कामं करण्यासाठी त्याला ठेवला एवढे दिवस. मला लय जण विचारत होते रोशनला बाहेर का नाही काढत आहे. मी म्हटलं अरे तो जर बाहेर गेला तर घरातली कामं कोण करेल? अनुश्री, राकेश, रोशन कोण करणार कामं? च्या आईला कोण नाही काम करत. तो व्यक्ता बिचारा मोकार काम करतोय, करू द्या त्याला, राहू द्या घरात जरा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कालचा एपिसोडचा पूर्ण रिव्ह्यू मी चॅनलवर टाकलाय. जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की पहा. ही तर मी लिंक टाकतोय. ओके, बाय बाय.